आदिवासी टायगर सेनेचे चंद्रपुरात बेमुदत धरणे आंदोलन, दोषींवर कारवाईची मागणी। आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी टायगर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील 3 मुलींच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। केवळ संस्था चालकांवर कारवाई करून चालणार नाही, तर संबंधित प्रकल्प अधिकारी व आयुक्तांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। आश्रमशाळांमधील गैरप्रकार व व्यवस्थेची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करून त्यामध्ये सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनाही स्थान देण्यात यावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे। आदिवासी टायगर सेनेचे विदर्भ अध्यक्ष संतोष खुळमेते यांनी प्रशासनाच्या आतापर्यंतच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। शासनाने 14 ऑगस्टचा GR रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला। आंदोलकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। आज आम्ही पत्रकार परिषद घेत असताना आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मुली ज्या मरण पावल्या, त्यात संस्था चालक दोषित आहे, त्यांना शिक्षा झाली आहे, आम्हाला मान्य आहे। पण त्यासोबतच इतरही अधिकारी दोषी आहेत, त्यासोबत प्रकल्प अधिकारी असो, आयुक्त मॅडम असो आणि आमचे पालकमंत्री तेवढेच दोषी आहेत। कारण का बऱ्याचशा यांच्या जिम्मेदारी आम्ही मुलं त्याला शाळेमध्ये सोडतो। सोबतच एक दुसरा प्रकार आहे आमचा की जो 14 ऑगस्ट रोजीचा जो GR आहे, हा पूर्णपणे रद्द करण्यात यावा। कारण बरेचसे विद्यार्थी आमचा आता शिकायला लागले आणि तुम्ही जर आता वयाची अट लागून आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवत असाल, तर हा कुठेही आम्ही आदिवासी समाजावर खपवून घेणार नाही। येणाऱ्या हा 2-3 असे मुद्दे घेऊन मी आज बऱ्याच 4-5 दिवसापासून आंदोलनाला बसलो होतो। पण आमचे मागण्या जर या काळात पूर्ण नसेल 10-15 दिवसामध्ये, तर आम्ही तीव्र आंदोलन या संघटनेच्या वतीनं, सोबतच आमच्या सहयोगी संघटना आहेत त्यासोबत आम्ही आंदोलन करू। सोबतच आम्ही शासनाला एवढं सांगू इच्छितो की असे चुकीचे GR काढून लोकांना भडकवण्याचे काम बंद करावे।